Hello friends, I welcome you all to Nityanand Physics Accelerated Batch where we will be covering MST CET Physics syllabus. We are taking the 7th lecture on vector analysis where we will be covering the dot product or the scalar product of two vectors. Okay. So basically we need to know what is multiplication of vector. इथे dot product हे product हा शब्द आलेला तर dot product is not just because when we are making it we are not just putting dot, that's why it's not written as a dot product किंवा scalar product याचा आपण meaning बघणार. तर basically आता vector multiplication, vector can be multiplied with a scalar or vector can be multiplied with a vector. तर बेसिकली आपल्याला दोन प्रकारचे वेक्टर समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर दोन प्रकारचे मल्टिप्लिकेशन वेक्टरचे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर फर्स्ट टाइप इज vector being multiplied with a scalar. Vector multiplication with the scalar. Whenever this kind of multiplication is happening, whenever there is a vector into scalar multiplication, the answer will always be vector. जेव्हा पण आपण वेक्टरला स्केलरशी मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला जे काय आन्सर भेटतं आन्सर विल ऑलवेज बी वेक्टर. याचं आपल्याला काही उदाहरणं माहीत आहे. जसं की आपण घेतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तर या ठिकाणी काय ॲक्सेलरेशन इज अ वेक्टर. दिस ॲक्सेलरेशन इज बिंग मल्टिप्लाइड विथ अ मास काय या ठिकाणी दिस इज वेक्टर आणि जे मास आहे दॅट्स अ स्केलर क्वांटिटी. अँड वेन वी आर मल्टिप्लाइंग दिस क्वांटिटीज व्हॉट आन्सर वी आर गेटिंग दॅट्स अगेन अ वेक्टर. तर मग वेनेवर देर इज अ कॉम्बिनेशन की वेक्टर आणि स्केलरचं मल्टिप्लिकेशन होतं बाय डिफॉल्ट वी शुड अंडरस्टँड दॅट इट्स अ वेक्टर. आता प्रश्न येतो व्हेन वी आर मल्टिप्लाइंग वेक्टर विथ अनदर वेक्टर तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन्स आता येणार आहेत. तर सेकंड केस आहे आपली आता बेसिकली आता हा जो पहिला टॉपिक आपण घेतला वेक्टर इंटू स्केलर त्या स्केलर ठिकाणी आपल्याला मास पाहिजे असं पण नाही. एनिथिंग इफ यू आर हॅव्हिंग अ वेक्टर ए त्याची आपल्याला काहीतरी व्हॅल्यू दिलेली आहे. सम व्हॅल्यूज गिवन टू सम वेक्टर ए. त्याला आपण समजा in terms of orthogonal vector we are writing like 2i plus 3j 3i plus 3j something like that. We have one vector आणि आपल्याला तर कोणी म्हटलं की 2 into a vector. Again this 2 is what? This 2 is a scalar quantity and we are multiplying this 2 with the vector. तर यावेळेस पण आपल्याला आन्सर जे भेटणार that will be again the vector. It will be like simple multiplication 2 into 3i plus 3j that is equal to 6i plus 6j. So this is about anytime multiplying vector with a scalar. Now the second part, I'll write it here. Okay. The second part is multiplying vector to another vector. Vector by vector. Multiplication of vector by another vector. When this is the case, that time we are having two kinds of conditions. When we are multiplying एक वेक्टरला दुसऱ्या वेक्टरला जे आपण मल्टिप्लाय करतो तर आन्सर कॅन आयदर बी स्केलर और वेक्टर. तर एक पहिली ऑप्शन येऊ शकते आपल्याला स्केलर. नाउ दिस इज द आन्सर वॉट एवर द आन्सर वी आर गेटिंग व्हेन वी आर मल्टिप्लाइंग अ वेक्टर विथ अनदर वेक्टर आन्सर कॅन बी अ स्केलर और इट कॅन बी अ वेक्टर. व्हेन वी आर गेटिंग आन्सर ॲज अ स्केलर तर त्या टाईपचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला आपण म्हणतो डॉट प्रोडक्ट. ओके इट्स नॉट विजिबल देअर. इट्स रिटन एज डॉट प्रोडक्ट. अँड व्हेनेवर the answer is vector then it is called as cross product. The cross product that we'll see in the next lecture but today we need to focus on what is this scalar product dot product. आता याच्यावरती काही थोडेसे उदाहरण आपण घेऊन टाकू then we'll go ahead with the topic what is scalar products. ओके वी हॅव सम क्वांटिटीज ज्या ठिकाणी आपण वेक्टर इंटू वेक्टर घेतो तरी पण आन्सर आपल्याला काय भेटतं स्केलर. जसं की आपण म्हणतो वर्क डन. व्हॉट इज वर्क डन? वर्क डन कॅन बी रिटन एज फोर्स into displacement. Now work is what? It's a scalar quantity and these two both of them both the quantities are what? They are vectors and when I am multiplying them आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आहे. when I am multiplying both of them what answer I am getting is a scalar quantity. तर म्हणून इथे जर तुम्ही लिहिताना नोटिफिकेशन इज लाईक यू आर मेकिंग इट लाईक अ डॉट. इथे आपण एक डॉटने त्याला एक नोटिफाय करतोय. इथे डॉट प्रोडक्ट याला आपण डॉट प्रोडक्ट असं म्हणत असतो. वेन टू वेक्टर्स आर मल्टिप्लाइड बट द आन्सर विच इज कमिंग आउट तर विच अनदर क्वांटिटी विच इज कमिंग आउट दॅट्स अ स्केलर क्वांटिटी. तर मे बी एक अजून उदाहरण जर आपण घेतलं तर पॉवर इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी. पॉवर इज इक्वल टू वॉट? फोर्स into velocity. Now again here this is a scalar quantity and this one is vector and velocity is again a vector quantity. तर अशा प्रकारचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याला आपण म्हणतो स्केलर प्रोडक्ट.
आणि वेक्टर प्रोडक्ट काय असतं, वेन वी आर मल्टिप्लाइंग अ वेक्टर विथ अनदर वेक्टर स्टील द आन्सर इज अ वेक्टर. जे काय आन्सर येतं आपल्याला, वॉट एव्हर क्वांटिटीज वी आर गेटिंग, त्याचं एक आपण उदाहरण जर घ्यायचं तर सेकंड, आता दिस इज वॉट वी हॅव जस्ट स्टडीड अबाउट. दिस होल पार्ट इज अबाउट डॉट प्रोडक्ट. आणि क्रॉस प्रोडक्टसाठी आपण काय घेणार, इफ वी आर हॅव्हिंग सम क्वांटिटी. आता अजून आपल्याला सर्क्युलर मोशन व्हायचं राहिलेलं, दॅट टाइम विल नो अबाउट मेनी मोर क्वांटिटीज लाईक टॉर्क वगैरे. एक क्वेश्चन येणार आहे आपल्याला. तर टॉर्क एक कशी क्वांटिटी असतं, which is equivalent to force in a circular motion. We will see it in future. We will be understanding what is torque. पण टॉर्कचा फॉर्म्युला काय, टॉर्क इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, ही आरने आपण घेतो, एक रेडियस वेक्टर असतं, इनटू इथे आता क्रॉस वापरलं इनटू फोर्स. नाउ हियर टॉर्क इज अ वेक्टर क्वांटिटी, आर इज अ वेक्टर क्वांटिटी, इट्स अ रेडियस, इट्स अ डिस्प्लेसमेंट, and force is again a vector quantity. Now when two quantities, now here two products R and F, these two are getting multiplied, both are vectors and the answer is also coming vector. Now this kind of product is called as cross product. The cross product काय असण्याच्या properties काय, that we'll see in the next lecture. Now we'll focus on what is dot product. Okay, डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. याला आपण डॉट प्रोडक्ट का म्हणतो, तर बेसिकली आपल्याकडे दोन वेक्टर, इफ वी आर हॅव्हिंग टू वेक्टर्स, वी आर हॅव्हिंग ए वेक्टर अँड वी आर मल्टिप्लाइंग विथ बी वेक्टर, देन दिस काइंड ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड एज डॉट प्रोडक्ट. आता या ठिकाणी मी नोटिफाय कसं करतोय, ए डॉट बी, इथे मध्ये असा एक डॉट टाकलेला आहे आणि याचा आन्सर स्केलर येणार आहे. दॅट्स वाय इट इज अनदर नेम ऑफ दिस सेम प्रोडक्ट इज कॉल्ड एज स्केलर प्रोडक्ट. याला आपण स्केलर प्रोडक्ट पण होऊ शकतो. याचा आन्सर काय येणार, आता इट्स अ स्केलर क्वांटिटी. तर ऑब्विसली याला फक्त एकच गोष्ट आहे, काय राहणार आहे, ओनली मॅग्नेट्यूड, नो डायरेक्शन टू इट, बिकॉज इट्स अ स्केलर क्वांटिटी. आता याचं मग मॅग्नेट्यूड काय भेटणार आहे, मॅग्नेट्यूड विल बी ए बी कॉस थीटा, वेअर व्हॉट इज दिस थीटा, थीटा इज द अँगल बिटवीन दिस टू वेक्टर, वेअर थीटा इज द अँगल बिटवीन two vectors. Like that we can find out what is the magnitude of a scalar product. We are having now one vector, it is like this. एक आपल्याकडे a वेक्टर आहे, इकडे आपल्याकडे b वेक्टर आहे. या दोघांमध्ये थीटा म्हणून अँगल घेतलेला आहे. तर या दोघांमधला आता स्केलर प्रोडक्टमध्ये हा अँगल आपण इथे डायरेक्शनची काही बघायची गरज नाही. इट कॅन बी फ्रॉम ए टू बी और बी टू ए, इट डझंट मॅटर, बिकॉज स्केलर इज नॉट, वी आर नॉट कन्सिडरिंग एनी डायरेक्शन. तर मग या ठिकाणी तुम्ही इव्हन ए डॉट बी किंवा बी डॉट ए दोन्ही जर लिहिलं तरी पण सेम आन्सर भेटणार आहे. तर याला पण तुम्ही इव्हन आन्सर कॅन बी रिटर्न एज बी ए कॉस थीटा. इट डझंट मॅटर, यू विल गेट द सेम आन्सर. अल्टिमेटली जस्ट ती मॅग्नेट्यूड, आपण मॅग्नेट्यूडच बघणार आहे, आणि थीटा इज द अँगल बिटवीन देम. तो जो काय दोघांमधला स्मॉलर अँगल आहे, दॅट वी नीड टू कन्सिडर फॉर स्केलर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्टमध्ये थोडंसं वेगळं येणार आहे. वेक्टर प्रोडक्ट वी नीड टू इव्हन सी द डायरेक्शन्स ऑफ द वेक्टर, कोणत्या वेक्टरकडे दुसऱ्याकडे चाललं ते आपण बघणार आहे, दॅट विल सी इन द वेक्टर थिंग. पण स्केलरमध्ये एकदम सिंपल लक्षात ठेवायचं, वी हॅव टू जस्ट कन्सिडर द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. तर विल जस्ट टेक वन एक्झाम्पल. आपण एक क्वांटिटी आधीच बघितली की वर्क डन. वर्क डन इज अ वेक्टर क्वांटिटी. वर्क काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज इक्वल टू फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. कधी एस लिहितो आपण, कधी डी लिहितो, मे बी आपण त्याला तर नेहमीसारखं एसमध्येच लिहू. थिंग्स विल बी मोर इझी टू रिमेंबर. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट वेक्टरला मी एस म्हणून लिहित आहे या ठिकाणी. आता या दोघांमध्ये नाव फोर्स, आता ज्या डायरेक्शनला तुम्ही डिस्प्लेसमेंट होतं आणि कोणत्या डायरेक्शनला फोर्स आहे, दिस आर टू वेक्टर डिफरंट क्वांटिटीज. इफ यू आर हॅव्हिंग वी आर हॅव्हिंग अ ब्लॉक, इथे आपल्याकडे एक सिंपल ब्लॉक आहे, त्याच्यावरती काहीतरी त्याचं मास असेल एम वगैरे, वी आर नॉट वरीड अबाउट वॉट एव्हर मास इज देअर. आता याचेच आहे ना, याच्यावरती वी आर अप्लाइंग अ फोर्स, वी आर अप्लाइंग अ फोर्स ऑन दिस ऑब्जेक्ट, मे बी ऑन दिस सम फोर्स इज देअर एफ, and then the displacement is happening in this direction, displacement is happening in this direction, and angle between them is theta. In that case the work done will be written as work done is equal to F dot S is equal to Fs cos theta. This is the magnitude of work done. तर याचं बेसिकली आता एक उदाहरण जर आपण सिंपल घ्यायचं म्हटलं, we are having a block, there we are applying a work done, we are applying a force of 10 Newton and the displacement is happening in this direction. It may be like 2 meter displacement is happening, and angle between the displacement and the force vector, हा force आहे इथे, this is the force, that's why the unit is written in Newton. हा आपला displacement आहे, त्याला आपण 2 मीटर घेतलेलं आहे. यातला अँगल जो आहे दिस मे बी 60 डिग्री. तर आपण युजली याला रेडियनमध्ये जर लिहायचं असेल त्याला आपण पाय बाय 3 रेडियन असं लिहू शकतो.
And now if it has been asked to us what is the magnitude of work done, तर वर्क डनचा मॅग्निट्यूडच काढायचं बिकॉज स्केलर क्वांटिटी. तर आपण काय लिहिणार W इज इक्वल टू F डॉट S दॅट इक्वल टू Fs cos थीटा. तर वी नीड टू पुट द व्हॅल्यूज. Fची व्हॅल्यू आहे 10 इंटू S इज 2 इंटू cos 60. cos 60 is 1/2, 10, 20 into 1/2 that is equal to 10, whatever is the unit then, 10 joule or Newton meter, whatever you want to write down. That's how we can find out work done. तर हे झालं आपलं बेसिक अंडरस्टँडिंग व्हॉट इज स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टचा फक्त आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. व्हेनेवर वी से स्केलर प्रोडक्ट इज अ AB cos थीटा दॅट गिव्स मॅग्निट्यूड AB cos थीटा. आता याचा अर्थ काय होता हे पण आपण समजण्याचा प्रयत्न करू. बेसिकली या ठिकाणी होतं काय, ज्या डायरेक्शन आपण फोर्स लावलेला आहे त्या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट ज्या होत्या. आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर इथे जर काय माझा फोर्स असता, हा जर या सेम ज्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे त्या डायरेक्शनला जर माझा फोर्स असतं तर मला मॅक्झिमम वर्क डन झालेलं दिसलं असतं. पण आता इथे आपण याला अपोजिट साईडला ठेवलं असतं वर्क डन अजून कमी झालं असतं. याला जर तुम्ही परपेंडिक्युलर ठेवलं असतं तर वर्क डन मे बी कन्सिडर 0, कारण की इथे डिस्प्लेसमेंट जी झाली असती ती मग व्हर्टिकल झाली असती जर ती पॉसिबल असतं तेवढं वजनाने उचलणं. तर मग हे वॉट एव्हर इज देअर द वर्क डन ॲक्च्युली डिपेंड्स ऑन द अँगल बिटवीन फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. तर याला आपण नोटिफिकेशनमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलं. याचा अर्थ काय होतोय, वी आर हॅव्हिंग वन वेक्टर. आपल्याकडे एक वेक्टर आहे इथे, वी आर हॅव्हिंग ए वेक्टर हिअर, अनदर वेक्टर इज बी वेक्टर हिअर, आणि इथे आपला अँगल यांचा थीटा आहे. तर याला आपण फक्त याचं जेव्हा मी ए डॉट बी असं लिहितोय त्याला मी कसं लिहिणार मग AB cos थीटा. तर आता AB cos थीटाला मी ए एका साईडला घेतला, आय एम किपिंग ए ऑन वन साईड अँड B cos थीटा ऑन अनदर साईड. हा B cos थीटा आता आपण जर इथे बघितलं, आता B cos थीटा काय राहणार आहे. आता इथे हा एक पूर्ण मी राईट अँगल ट्रायंगल जर कंप्लीट केलं, इफ आय कंप्लीट दिस राईट अँगल ट्रायंगल, इथे राईट अँगल ट्रायंगल कंप्लीट झालेला आहे. हा अँगल आपला काय, नाव दिस बिकम्स हायपोटेनियस. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये दिस साईड इज आवर हायपोटेनियस. तर या साईडमुळे आता आपल्याला काय बनणार आहे, आता हा जो अँगल आहे आपल्याला हा जर साईड हवी असेल, इफ यू वॉन्ट टू नो अबाउट दिस साईड, ही साईड किती असेल तर याला मी काय लिहू शकतो, किंवा आपल्याला ही साईड जर बघायची असेल, ओ सॉरी हे सगळं मिटून गेलं माझ्याच्याने. ओके, आय हॅव जस्ट मेड दिस डायग्राम नाव. तर या ठिकाणी आपल्याला काय करतं, आपल्याला बघायचं आहे ए डॉट बी इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट बी कॉस थीटा. तर बी कॉस थीटा काय, बी कॉस थीटा आता आपण या डायग्राममध्ये जर बघितला, मी दोन केसेस इथे घेतले, दोन्ही केस मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. यू नीड टू फर्स्ट सी दिस डायग्राम. या डायग्राममध्ये जर आपण बघितलं हा बी आहे आणि बी कॉस थीटा या ट्रायंगलमध्ये जर आपण बघितलं तर बी कॉस थीटा विल बी वॉट, हा मी असं लिहितो, इट विल बी धिस डायरेक्शन. हा होणार आहे माझा बी कॉस थीटा. तर बेसिकली हा जो प्रोडक्ट होतोय हा कसा होतोय, वन वेक्टर विल बी लाईक दिस. एक वेक्टर आपला असा येतोय, दिस इज अवर ए वेक्टर आणि त्याच्यावरती एक ओव्हरलॅपिंग वेक्टर येतो आहे, हा जो आहे आपला बी कॉस थीटा. तर आपण यालाच हा जो वेक्टर प्रोडक्ट आहे, सॉरी हा जो इथे आपण स्केलर प्रोडक्ट बघतो याला आपण काय लिहू शकतो, ए इंटू हा काय बी कंपोनंट ऑफ बी अलॉंग ए. अलॉंग ए वेक्टर, अशा प्रकारे आपण याला रिप्रेझेंट करू शकतो. अजून याला आपण सेम दुसऱ्या ह्याच्यात लिहू शकतो, ए वेक्टर डॉट बी वेक्टर कॅन बी रिटर्न एज बी इंटू ए कॉस थीटा. आता ए कॉस थीटा काय, तर या ठिकाणी आता मी याला दुसऱ्या सेम डायग्राम, याला फक्त आता मी याचा ए कॉस थीटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. डायग्राम मी थोडीशी बदलवली आहे. नाउ इन दिस डायग्राम दिस इज अँगल थीटा आणि ए कॉस थीटा जेव्हा आपण या ट्रायंगलमध्ये घेतोय तर ए कॉस थीटा विल बी दिस वन, दिस विल बी ए कॉस थीटा. Now this can be written as b into component of a along b vector. So this is the physical representation. याचा अर्थ असा होतो, हा लक्षात नसेल आलं तरी काही एवढा प्रॉब्लेम नाही, पण सिंपल गोष्ट आहे. ए डॉट बी म्हणजे काय, ए बी कॉस थीटा. ए बी कॉस थीटा म्हणजे काय झालं, आपण एकाच डायरेक्शनमध्ये बघतो. व्हेनेवर वी आर मल्टिप्लाइंग, आता आपण हे पुढे याच्यात की स्पेशल प्रॉपर्टीज बघणार तेव्हा तुम्हाला अजून लक्षात येणार. आपण काही असे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघू की जेव्हा दोन वेक्टर्स आहेत, बोथ आर देम इन द पॅरलल वेक्टर्स. आपण आधी वेक्टर्स शिकलेलो की पॅरलल वेक्टर्स काय, अँटी पॅरलल वेक्टर्स काय. वेन वी आर हॅव्हिंग
dot product multiplication, when we are having dot product of two vectors which are parallel, जेव्हा ते पॅरलल आहे त्यांच्यामधला अँगल किती झाला, देन द अँगल बिकम्स 0. तर कॉस 0 इज 1. तर मग तिथे आपल्याला ए बी डायरेक्टली आन्सर भेटतं, कारण की कॉस 0 बिकम्स 1. तर आता आपण प्रत्येक वेळी जेव्हा आपण वेनएवर वी आर ॲक्च्युली कन्सिडरिंग स्केलर प्रोडक्ट, जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट कन्सिडर करतो, वी आर कन्सिडरिंग द पॅरलल कंपोनंट्स. याचा अर्थ काय होतं, वी आर जस्ट कन्सिडरिंग पॅरल कंपोनंट. आता याच्यात ए डॉट बी जेव्हा घेतो, तर मग मी काय घेतो, एक वेक्टर घेतला, पहिले ए वेक्टर घेतला आणि त्याच वेक्टरला पॅरलल जो सेकंड वेक्टर आहे त्याचा कंपोनंट मी घेतलाय. दिस इज व्हॉट इज गिव्हिंग मी द पॅरलल कंपोनंट. हा ए वेक्टरला पॅरलल जो बी वेक्टरचा कंपोनंट आहे, आता मी बी वेक्टरला दोन याच्यामध्ये रिझॉल्व्ह करू शकतो. सिंपल भाषेत जर बघितलं तर बी वेक्टर कॅन बी रिझॉल्व्ह इंटू टू वेक्टर्स. एक वेक्टर काय राहणार, एकाला परपेंडिक्युलर जाणार. वन वेक्टर विल बी परपेंडिक्युलर हियर. हा काय असणार आहे माझा बी साइन थिटा, आणि याचा एक दुसरा वेक्टर आहे, हा झाला बी कॉस थिटा. नो आय एम नॉट वरीड अबाउट बी साइन थिटा. बी साइन थिटा परपेंडिक्युलर, आय एम जस्ट वरीड अबाउट द वेक्टर विच इज पॅरलल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून मला हा डॉट प्रोडक्ट भेटत आहे. तर या ठिकाणी पण बघा, जो ए वेक्टर आहे त्याला पण मी दोन कंपोनंट घेऊ शकतो. वन कंपोनंट विल बी धिस, अनदर कंपोनंट विल बी इन दिस डायरेक्शन. एक असा आपल्याला एक कंपोनंट भेटेल याचा, हा असणार आहे माझा ए साइन थिटा. तर मी ए साइन थिटा बद्दल काहीच बघत नाही. आय एम जस्ट वरीड अबाउट another component a cos theta, because a cos theta is a parallel component along b vector. This is about the basic understanding of dot products. तर आपण याचे काही स्पेशल केसेस बघू आता. ओके, these are the important points. The vector scalar products obeys commutative laws. तर commutative laws म्हणजे काय, आपण a vector dot b vector can be written as b vector dot a vector. तुम्ही दोन्ही जरी घेतलं, दोघांचा आन्सर शेवटी काय येणार आहे, दिस इज ऑल्सो ए बी कॉस थिटा, अँगल बिटवीन बोथ ऑफ देम. दिस इज ऑल्सो ए बी कॉस थिटा. तर तुम्ही इंटरचेंज करू शकता ना. दिस थिंग विल नॉट बी पॉसिबल वेन वी विल बी स्टडिंग क्रॉस प्रोडक्ट. तर क्रॉस प्रोडक्टमध्ये असं इंटरचेंज करणं अवेलेबल तसं पॉसिबल नसतं, पण इथे तुम्ही करू शकता. यू कॅन मल्टिप्लाय, यू कॅन राईट ए डॉट बी और बी डॉट ए, बोथ विल बी हॅव्हिंग द सेम आन्सर. सेकंड इज दे ओबे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, वी आर हॅव्हिंग फर्स्ट वेक्टर हिअर लाईक दिस ए वेक्टर, आणि आपल्याकडे ब्रॅकेटमध्ये ए वेक्टर डॉट बी वेक्टर प्लस सी वेक्टर. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, सेम वेक्टर विल बी डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ब्रॅकेट. तर याला होणार आपलं ए वेक्टर डॉट बी वेक्टर प्लस ए वेक्टर डॉट सी वेक्टर. दिस इज कॉल्ड द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर याच्यात मे बी दोन ब्रॅकेट पण असू शकतात. एक्सटेंड करायचं म्हटलं तर ए वेक्टर प्लस बी वेक्टर डॉट सी वेक्टर प्लस डी वेक्टर असं की आपल्याला दिलेलं असेल, तर याचा आन्सर काय येणार, ए वेक्टर डॉट सी वेक्टर प्लस ए वेक्टर डॉट डी वेक्टर प्लस बी वेक्टर डॉट सी वेक्टर प्लस बी वेक्टर डॉट डी वेक्टर. तो लाईक दॅट वी कॅन एक्सपांड. हा जो लॉ आहे याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर वेक्टर लॉ स्केलर प्रोडक्ट ओबेज दिस लॉ. सेकंड, डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ गिव्स द स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड. तर आता बेसिकली आपल्याकडे दोन वेक्टर्स आहेत. आतापर्यंत आपण ए वेक्टर डॉट बी वेक्टर घेतलं, तर याचा आन्सर आपल्याला भेटलं होतं ए बी कॉस थिटा. बट इन्स्टेड ऑफ दॅट वी आर हॅव्हिंग टू वेक्टर्स. आता दोन वेक्टर म्हटलं की इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग वी आर हॅव्हिंग वन वेक्टर. आता आपल्याकडे ए वेक्टरच आहे, हा ए वेक्टर आहे, त्याचंच अजून त्याच्या ए वेक्टरसोबत आपण मल्टिप्लाय करतो आहे. तर वेन वी आर मल्टिप्लाइंग विथ इटसेल्फ, याचा अर्थ काय होता, या दोघांमध्ये अँगल तर झिरो होऊन जाणार. तर ए वेक्टर डॉट ए वेक्टर इज इक्वल टू काय होणार, आता ए इंटू ए इंटू ने लिहिलं, तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं. दिस कॅन बी रिटन एज ए स्क्वेअर इंटू कॉस 0. इथे काय होणार, कॉस थिटा याचं 0 होऊन जाणार आहे. therefore cos 0 is 1, therefore it will be a square. The dot product of vector with itself is always going to give the square of the magnitude. तर आता ही पण काय, जरा स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय, फक्त मॅग्निट्यूड आपण घेणार आहे, फक्त याला स्क्वेअरिंग करायचं आपल्याला. दिस इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला पुढे लागणार आहे वेन विल बी स्टडिंग दी ऑर्थोगोनल वेक्टर्स. याचा सेम पुढचा पार्टच आहे तो. ओके, वन मोर थिंग विच आय जस्ट फॉरगॉट टू टेल. तर या ठिकाणी आपण जो वेक्टर प्रोडक्ट म्हटलं आहे, इथे आपल्याला एक फॉर्म्युला भेटला होता. तर बेसिकली आपण याला जर प्रॉपर याच्या दुसऱ्याच्या जर लिहिण्याचा प्रयत्न केला, ए वेक्टर डॉट बी वेक्टर, त्याला मी कसं लिहू शकतो, ए वेक्टर डॉट बी वेक्टर कॅन बी रिटन एज ए बी कॉस थिटा.
तर ए बी म्हणजे काय, ए बी इज ॲक्च्युली मॅग्नेट्यूड. याला आपण असं पण लिहू शकतो ना, मॅग्नेट्यूड ऑफ ए वेक्टर डॉट मॅग्नेट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू कॉस थिटा. तर याच्यावरनं आपण कॉस थिटाची जर व्हॅल्यू विचारली, इफ यू आर ऑलरेडी बिंग टोल्ड टू अस व्हॉट इज दिस डॉट प्रोडक्ट, आपल्याला डॉट प्रोडक्ट आधीच दिलेलं असेल, एचं मॅग्नेट्यूड माहिती आहे आपल्याला, बीचं मॅग्नेट्यूड माहिती आहे, किंवा हे दोन्ही वेक्टर्स माहिती आहे, वी कॅन फाइंड आउट द मॅग्नेट्यूड. आणि अशा वेळेस आपण द अँगल बिटवीन टू वेक्टर्स कॅन बी फाउंड आउट इझिली. तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय येणार, कॉस थिटा कॅन बी रिटन एज ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन ए वेक्टर magnitude of a vector dot magnitude of b vector. Now this is also one of the important formula this which will be required when we will be solving example. तर पहिला क्वेश्चन काय आपला सेम हाच एकच फॉर्म्युला आहे, ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. तर याच्याचवरून आपण जर अँगल जर विचारलं असेल आपल्याला ते पण आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, नाउ विल सी डॉट प्रोडक्ट ऑफ ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स. तर ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स आपण आधीच बघितले. तर युनिट ऑर्थोगोनल वेक्टर्स म्हणजे काय, परपेंडिक्युलर. आपण जेव्हा परपेंडिक्युलर वेक्टर्स घेतो, वी आर हॅव्हिंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आहे आपली इकडे, इकडे आपली वाय ॲक्सिस आहे, इकडे आपली झेड ॲक्सिस आहे. तर या ॲक्सिसला जो आपण छोटासा युनिट वेक्टर म्हणजे काय, इज द वेक्टर विच इज यूज जस्ट टू गिव्ह डायरेक्शन. युनिट वेक्टरचा पर्पज आहे टू गिव्ह डायरेक्शन, आणि याचं मॅग्नेट्यूड किती राहणार आहे, 1. तर या डायरेक्शनला जो आपण युनिट वेक्टर घेतो त्याला आपण आय कॅप घेतो. या डायरेक्शनला जो युनिट वेक्टर आहे एक्स डायरेक्शनला त्याला आपण जे कॅप घेतो, आणि जो झेड डायरेक्शनला त्याला आपण के कॅप. Now we need to see what is the dot product of this orthogonal unit vectors. आता same vector आता we will have different conditions here. I cap dot I cap. I cap dot I cap हे काय युनिट वेक्टर, याचं मॅग्नेट्यूड दोघांचं 1 1 राहणार आहे. म्हणजे ॲक्च्युली बोथ आर देम इज द सेम वेक्टर. दोन्ही आपण इथे आता एक प्रॉपर्टी बघितली होती शेवटची, डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इटसेल्फ गिव्स द स्क्वेअर ऑफ मॅग्नेट्यूड. इथे पण सेम होणार आहे. इथे जे काय आता मॅग्नेट्यूड आहे, व्हॉट विल बी इज मॅग्नेट्यूड, मॅग्नेट्यूड इज 1. त्याला आपण स्क्वेअरिंग करून टाकू. दिस गोइंग टू बिकम 1 इंटू कॉस. यांचा अँगल किती आहे, बिकॉज दिस द सेम पॅरलल वेक्टर्स आहे, एकच वेक्टर आहे, तो अँगल 0 होणार. दॅट्स विल बी आन्सर विल बी 1. सेकंड आपलं तसं सेम, जे डॉट जे इज इक्वल टू 1 के डॉट के इज इक्वल टू 1. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. वेन वाय इट इज 1, बिकॉज अँगल बिटवीन देम इज 0. पॅरलल कंपोनंट्स घेतो आपण, ते 0 होणार. पण याच्या जागी जर आपल्याला आता दुसरं काही विचारलं, अनदर कॉम्बिनेशन्स आर कमिंग हिअर. आय वेक्टर डॉट आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू, याचं मॅग्नेट्यूड काय येणार, आयचं मॅग्नेट्यूड 1 आहे, मॅग्नेट्यूड ऑफ आय कॅप डॉट मॅग्नेट्यूड ऑफ जे कॅप डॉट अँगल बिटवीन देम इज 90 cos 90 0. त्याचा आन्सर विल बी 0. तसंच आपण आता घेतलं जे कॅप डॉट के कॅप, आन्सर विल बी 0. के कॅप डॉट आय कॅप, आन्सर विल बी 0. मीन्स वॉट, वेन एवर वी आर मल्टिप्लाइंग ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स, when it is multiplied with itself the answer is going to become 1, and whenever you multiply with any other unit vector, म्हणजे आय ची करा किंवा के ची, म्हणजे जे काही त्याला ऑर्थोगोनल असतील, आन्सर विल बी 0. आता जे काही आपण इथे बघितलं आहे ते डॉट प्रोडक्ट ऑफ ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स, ही जी आता प्रॉपर्टी आहे दिस विल बी रिक्वायर्ड व्हेन यू विल बी सीइंग अ वेक्टर इन टर्म्स ऑफ ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स. म्हणजे आपल्याला जर वेक्टर कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये दिलेला असेल तर त्याचं जे आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे त्यावेळेस या गोष्टीचा फार उपयोग होणार आहे. तर आपण त्याच्यावरती पण थोडंसं एक्झाम्पल्स घेऊ. इफ वी आर हॅव्हिंग अ वेक्टर, ए वेक्टर इज इक्वल टू ए एक्स आय कॅप देन ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. तर आपल्याकडे हा पहिले ए वेक्टर आहे. तसंच आपल्याकडे बी वेक्टर असेल, बी वेक्टर इज इक्वल टू बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. याचा अर्थ काय होतो, नाव दिस आर व्हॉट, हे कार्टेशियन फॉर्मॅट्स, याचे कोऑर्डिनेट्स दिले आपल्याला, ए एक्स ए वाय ए झेड. आय जे के काय त्याचे कंपोनंट्स दिले. आपण काय केलेलं आहे, ए वेक्टरला रिझॉल्व्ह केलेलं आहे. याचा अर्थ असा होता, आपण आधीच ऑर्थोगोनल वेक्टर शिकलेलो आहे, तर दॅट्स व्हॉट इज द सेम थिंग हिअर.
ए वेक्टर कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. बी वेक्टरला पण आपण सेम याच्यात लिहिलेलं आहे. नाव वी हॅव बीन आस्क्ड व्हॉट इज ए वेक्टर डॉट बी वेक्टर. तर या ठिकाणी आपण काय करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. या दोघांना डायरेक्टली आपण लिहून टाकणार ए एक्स आय प्लस ए वाय जे प्लस ए झेड के. डॉट बी एक्स आय बी वाय जे प्लस बी झेड के. इथे आपण आधीच्या प्रॉपर्टी बघितल्या, इथे लागेल. आता इथे आता कसं ॲडिशनच्या दोनमध्ये फॉर्मॅट आहे, मध्ये यांचा डॉट प्रोडक्ट आहे. तर इथे आपण आधीच्या कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीज असोसिएटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्या, त्यांचा आपण यूज करू. तर इथे असोसिएटिव्ह प्रॉपर्टीनुसार आता मी याला ब्रॅकेटला एक्सपांड करतो. तर एक्सपांड केलं तर काय करणार, हा ए एक्स आय, हा जो पहिला ए एक्स आय आहे हा पूर्ण या सगळ्यांना मल्टिप्लाय करेल. नंतर ए वाय जे हा पूर्ण याला मल्टिप्लाय करेल. नंतर ए झेड के ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करेल. तर याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येईल आपण आता बघणार आहे. दिस विल बी ए एक्स आय डॉट बी एक्स आय प्लस ए एक्स आय डॉट बी वाय जे प्लस ए एक्स आय डॉट बी झेड के. पहिल्याचं आपण एक्सपांड केलं 3 याच्यामध्ये. सेकंड याच्यात आता ए वाय जे डॉट बी एक्स आय प्लस ए वाय जे इंटू बी वाय जे प्लस ए वाय जे डॉट बी झेड के. शेवटच्या याच्यात आता ए झेड के डॉट बी एक्स आय प्लस ए झेड के डॉट बी वाय जे प्लस ए झेड के डॉट बी झेड के. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय काय लक्षात येतं आहे, या ठिकाणी दोन्ही आय आले. तर इथे हे युनिट वेक्टर्स आहे. व्हॉट इज द अंडरस्टँडिंग ऑफ दिस. हा एचं मॅग्निट्यूड झालं अलॉंग एक्स ॲक्सिस, बीचं मॅग्निट्यूड अलॉंग एक्स ॲक्सिस. तर हे दोघांचं तर आय इंटू आय आलेलं आहे. तर याचं मग आता लिहिताना काय करणार मी, तर मॅग्निट्यूड याचं काय होणार आहे ए. आता इथे वेक्टर काय, आता या ठिकाणी ए एक्स इज अ स्केलर क्वांटिटी, बी एक्स इज अ स्केलर क्वांटिटी. इथे वेक्टर कोणता आहे, आय कॅप आणि आय कॅप, दोन्ही ठिकाणी आय कॅप आहे. आय कॅप डॉट आय कॅप याचं व्हॅल्यू काय ते आपण आताच बघितलं होतं मागे. आय कॅप डॉट आय कॅप इज 1. तर मग याचं पहिल्या ठिकाणी याचा आन्सर काय येणार, दिस इज गोइंग टू बिकम 1. हा पार्ट आहे आपला 1 झाला आहे. तर काय होणार ए एक्स डॉट बी एक्स 1 काय झालं या ठिकाणी आय डॉट आय, दिस इज गोइंग टू बिकम 1. सेकंड पार्ट, आता सेकंड ठिकाणी काय होणार, इथे काय आय डॉट जे, आय डॉट जे किंवा आय डॉट के यांचा आन्सर काय तसं 0. तर दॅट्स वाय दिस इज गोइंग टू बिकम 0. पुढचं पण हे 0 होऊन गेलं आहे. त्याचप्रकारे आय कॅप डॉट के कॅप. पुढे आता जे कॅप डॉट आय कॅप ते पण 0 असणार आहे. तर मग याचं पण आन्सर आता पुढच्याचा आन्सर काय ना प्लस 0. आणि या ठिकाणी आता काय जे डॉट जे सेम वेक्टर आहे. तर मग त्यांचं काय होणार 1 येणार आहे. त्याचं स्क्वेअरिंग होऊन जाणार मॅग्नेट्यूडचं. तर मग इथे होऊन जाणार आपलं प्लस ए वाय बी वाय प्लस आता या ठिकाणी जे इंटू के, इथे मग परत 0, के इंटू आय 0, के इंटू जे 0, के इंटू के 1, ए झेड बी झेड. तर याचं आपण डायरेक्टली जर एक्सपान्शन घेतलं तर आपण सरळ सरळ इथे लिहू शकलो असतो ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. तर वेन वी आर मल्टिप्लाइंग ऑर्थोगोनल आपल्या कार्टेशियन कोऑर्डिनेट्समध्ये वेक्टर दिलेले असतील तर सरळ सरळ आपण काय करायचं, जे जे आय आय कोऑर्डिनेट्स आहेत तर त्यांचं जे काय मॅग्निट्यूड असेल त्या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय करून टाकलं. नंतर जे जे कार्टेशियन्स आहेत, जे वेक्टरचे जे युनिट कॅप आहे त्याच्यासोबत जे त्याचं मॅग्निट्यूड आहे त्याला आपण मल्टिप्लाय करून टाकलं. आणि जे के युनिट वेक्टर आहे त्याच्यासोबत जे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असतील त्यांना आपण मल्टिप्लाय केलं आणि त्यांचं ॲडिशन केल्यानंतर विल गेट दी मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूडच भेटणार आहे कारण की इट्स अ स्केलर प्रोडक्ट. तर ही आपली व्हॅल्यू आता ए डॉट बी वेक्टरची. That's how we can find out. We can multiply a vector which is already given in a Cartesian coordinate format.
ओके, आता हे जे आपण जे काही शिकलो आता, जे काय आपण इथे बेसिक अंडरस्टँडिंग घेतले त्याच्यावरती आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज द अँगल बिटवीन आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप अँड आय कॅप. तर आपल्याकडे दोन वेक्टर दिलेले आहेत. तर पहिला वेक्टर काय आपला, मे बी आपण याला ए वेक्टर लिहून घेऊ. ए वेक्टर इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. आणि एक आपल्याकडे बी वेक्टर आहे, तो जो आहे तो आय कॅप आहे. आपल्याला काय विचारलं, वी हॅव बीन आस्क्ड व्हॉट इज द अँगल बिटवीन देम. तर आपल्याला दोघांचा अँगल फाइंड आउट करायचं. आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर डॉट मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इन टू कॉस थिटा. तर आपल्याला कॉस थिटा काढायचं, थिटा काढायचं म्हणजे आपल्याला काय येणार, कॉस थिटा इज इक्वल टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. हा आपण फॉर्म्युला आधी पण डिराईव्ह केला होता, फक्त आपल्याला समजण्यासाठी परत मी एकदा त्याला डिराईव्ह करून दिलं आहे. तर आता याच्यावरनं आपल्याला ए डॉट बी आपल्याला म्हटलं, तर या ठिकाणी आय इंटू आय, त्याचंच आन्सर 1 येणार आहे, बाकीचे सगळे 0 होणार आहे. आय इंटू आय 1, जे इंटू आय 0 होणार, के इंटू आय 0 होणार, म्हणून याचा आन्सर येणार आहे 1. आपण मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर काय असणार आहे, 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इंटू बी 1 स्क्वेअर. तर याचा आन्सर काय येते आपल्याला, देअरफॉर कॉस थिटा विल बी 1/√3. आता 1/√3, आता हा स्टँडर्ड साईन कॉसचा फॉर्म्युला नाही, हा थिटा. आता इथे या ठिकाणी काय, थिटा इज इक्वल टू देन कॉस इनवर्स 1/√3. तर इथे आपल्याला ऑप्शन्स काय, 0 कधी आलं असतं, वेन थिटा इज साईन 0 जर असतं तर आपल्या थिटाची व्हॅल्यू आपली 1 आली असती, तर आपलं ते आन्सर आलं असतं. कॉस इनवर्स 1 असतं तर अँगल विल बी 0. कॉस इनवर्स π/3 असतं तर आपलं आन्सर आलं असतं π/3ला आपलं 1/2 आलं असतं. π/3 म्हणजे आता याला आपण डिग्रीमध्ये लिहून टाकतो, दिस इज 30 डिग्री, दिस इज 60 डिग्री. आणि आपल्याला आता कॉस इनवर्स ऑफ 0 घेतलं तर त्याचा आन्सर असतो 1, पण दॅट इज नॉट द केस. तर इथे ही जी आहे या तिघांपैकी कोणतं तरी आन्सर नाही आहे, म्हणून आन्सर विल बी डी. दिस इज नॉट दी स्टँडर्ड व्हॅल्यू. तर आपण इथे ऑप्शन्सला बघून याला समजून घेतलं आहे. जर आपल्या इथे कॉस इनवर्स 1 आलं असतं तर आपण अँगल दिलं असतं 0. कॉस इनवर्स जर आपल्याला 1/2 असतं तर आपण आन्सर दिलं असतं π/3. जर आपल्याला हे कॉस इनवर्स √3/2 असतं तर मग आपण त्याला काय घेतलं असतं, अँगल विल बी 30 डिग्री, π/6. द आन्सर इज डी. दी मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ द वेक्टर ए वेक्टर अँड बी वेक्टर आर गिवन टू. आपल्याला यांचं मॅग्निट्यूड विचारलं. तर मॅग्निट्यूड म्हणजे काय, वेन वी डू स्केलर प्रोडक्ट, जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट करतो त्याला आपल्याला मॅग्निट्यूडच भेटत असतं. तर आपल्याला यांचं फक्त सिंपल मल्टिप्लिकेशन करायला सांगितलं आहे. ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू 2i प्लस 5k डॉट 3i प्लस 4k. याची आपल्याला सिंपल टेक्निक माहिती आहे. आपण काय करायचं, तर आय इंटू आय याची व्हॅल्यू 1 होणार आहे. तर आपल्या दोघांचं फक्त जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांना आपल्याला मल्टिप्लाय करायचं, 2 इंटू 3 प्लस, आणि इकडे काय होणार आहे 4 इंटू 5, 6 प्लस 20 इज इक्वल टू 26. दॅट्स अवर आन्सर. सेकंड क्वेश्चन पण आपला झालेला आहे या ठिकाणी. थर्ड क्वेश्चन, ओके. दी मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ 2 युनिट वेक्टर्स परपेंडिक्युलर टू ईच अदर इज. 2 युनिट वेक्टर आहे आपल्याकडे आणि ते परपेंडिक्युलर म्हणजे आय इंटू जे, आय डॉट जेचा आपण आन्सर काय घेतलं होतं, बिकॉज अँगल बिटवीन देम इज 90, कॉस 90 इज 0, देअरफॉर द आन्सर विल बी 0. सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन, इफ एन कॅप म्हणजे काय, आपल्याला इथे युनिट वेक्टर, इथे लक्षात कॅप टाकलं म्हणजे काय युनिट वेक्टर. एन कॅप इज इक्वल टू ए इंटू आय प्लस बी इंटू जे is perpendicular to the vector a cap plus j cap, I cap plus j cap, then the value of a and b may be. इथे मे बी म्हटलं आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू विचारलेली नाही, तर आपल्याला ऑप्शनमध्ये पण आन्सर आपण बघू शकतो. ऑलरेडी वन कंडिशन इज गिवन, दिस 2 वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. म्हणजे काय होणार आहे, वेन 2 वेक्टर्स आर परपेंडिक्युलर त्यांचं डॉट प्रोडक्ट काय येणार आहे, वेन युअर 2 वेक्टर्स आर परपेंडिक्युलर त्यांचा अँगल काय झाला 90 डिग्री. तर आपण यांचं डॉट प्रोडक्ट जर घेतलं, ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. तर आता आपण याला ए बी कॉस 90 जर घेतलं, कॉस 90 0, दॅटफॉर इट विल बी 0. ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू 0. तर आपल्याला ए वेक्टर जो आता या ठिकाणी आपण डिफाईन करणार एन कॅप, आणि इकडे आपला सेकंड वेक्टर दिला, तर या दोघांचा आपण डॉट प्रोडक्ट घेऊ. तर डॉट प्रोडक्ट घेतल्यावरती आपल्याला काय भेटणार आहे, यांचं आन्सर जे असणार आहे मॅग्निट्यूड विल बी 0. तर इथे आपण एला रिप्लेस करतोय,
A into I cap plus B J cap dot I cap plus J cap is equal to 0. Therefore आता याला आपण जेव्हा पुढे आता मल्टिप्लाय करू, A इंटू आयचं आपण पहिले मल्टिप्लाय करू, म्हणजे ते काय होणार A इंटू 1 स्क्वेअर किंवा 1 जे काय घेणार आपण तिथे प्लस B इंटू 1 इज इक्वल टू 0. तर ह्याच्यावरून आपल्याला काय करतं A प्लस बी इज इक्वल टू 0. दिस इज द कंडिशन विच वी आर गेटिंग. आणि आता A प्लस बी 0 वाली इथे कंडिशन एकच दिसते, दॅट इज ऑप्शन नंबर 4. इथे आपल्या लक्षात काय ठेवायचं, व्हेनेवर इट इज सेड दॅट टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, तर यांचा डॉट प्रोडक्ट जो येणार तो 0. हे आपल्या लक्षात आलं की थिंग्स आर गोइंग टू बिकम इझी. याला अजून आपण इथे एन कॅप आणि हे सेकंड कंडिशन आता या ठिकाणी अजून पण होऊ शकते की तुम्हाला दुसरे ऑप्शन्स पण दिलेले असतील. असं मग तुम्हाला मे बी असं ऑप्शन दिलेलं असेल, एक आपल्याकडे अजून ऑप्शन मी असं लिहून देतो, समथिंग लाईक 2 - 2 असं जर का ऑप्शन असतं तर या ठिकाणी ही कंडिशन इथे पण सॉल्व्ह झाली असते. तर आपण अशा ठिकाणी काय झालं असतं, आपल्याला कन्फ्युजन झालं असतं, आता मी हे ऑप्शन देऊ की हे देऊ, जे आता मी नवीन क्रिएट केलं. पण या ठिकाणी आपल्याला ही पण कंडिशन बघावं लागेल, व्हॉट इज द कंडिशन इज अ युनिट वेक्टर. या दोघांचं या ठिकाणी आपण हा वेक्टर जर घेतला एन कॅप, आता हा जर कंडिशन जर आपण इथे घेतली तर एन कॅपची व्हॅल्यू काय बनतं, इन दिस केस एन कॅप विल बी 1/√2 I cap प्लस मायनस 1/√2 J cap. आता याचं जर का आपण इफ वी फाइंड आउट दी मॅग्निट्यूड, याचं मॅग्निट्यूड जर आपण घेतलं ते आपलं 1 भेटतंय. मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर इज गोइंग टू बी 1. पण जर का आपण ही जर सेकंड केस जर घेतली, इफ यू जस्ट ट्राय टू टेक दिस सेकंड केस, ही जी आता मी सेकंड केस इथे लिहिली आहे, देन मॅग्निट्यूड विल नॉट बी 1, इट विल नॉट बी अ युनिट वेक्टर. तर म्हणून या ठिकाणी आपल्याला ही पण केस समजून घेणं महत्त्वाचं. इथे एन कॅप दिलेलं होतं, पण इथे या ठिकाणी असं कन्फ्युजिंग ऑप्शन दिलेलंच नाही आहे. तर दॅट्स वाय इझिली एनी ऑप्शन विच इज सॅटिस्फाईंग A प्लस बी इज इक्वल टू 0 दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज दी फायनल आन्सर. अदरवाईज तुम्हाला युनिट वेक्टरची पण केस घेतली, तुम्हाला कन्फर्म आन्सर पण भेटेल. तर त्या केसमध्ये पण तुम्हाला आन्सर 1/√2 आणि -1/√2 हे भेटणार आहे. लास्ट ओके, वन मोर क्वेश्चन. दी वेक्टर बी वेक्टर इज इक्वल टू 5 I cap plus 2 J cap minus S K cap is perpendicular to the vector A is equal to 3 I cap plus J cap plus 2 K cap. तर या ठिकाणी आपल्याला ऑर्थोगोनल वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये ए वेक्टर आणि बी वेक्टर दिले आणि हे दोघं परपेंडिक्युलर सांगितलं. तर बेसिकली परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय, ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू 0. A vector dot B vector is equal to 0 because angle between them is 90, cos 90 is 0. त्या दोघांचा आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे. 5I plus 2J minus SK dot 3I plus J plus 2K is equal to 0. आता यांचं मल्टिप्लिकेशन जेव्हा करतो डॉट प्रोडक्ट, तर आपण आयचं आयशी बघणार, तर दॅट इज गोइंग टू बिकम 15 प्लस जेचं जेशी आपण करतो तेव्हा ते बनणार मल्टिप्लिकेशन 2 आणि केचं केची घेतो तेव्हा आपण म्हणतो -S × 2 दॅट इज इक्वल टू 0. तर याचा आन्सर काय येणार आहे आपल्याला 17 - 2S इज इक्वल टू 0. देअरफॉर 2S इज इक्वल टू 17, S इज इक्वल टू डिवाइड करणार तर 8.5. ऑप्शन नंबर 4. अगेन व्हेरी सिम्पल क्वेश्चन. द अँगल बिटवीन द वेक्टर, दोन वेक्टर दिलेले आपल्याला आय कॅप प्लस जे कॅप आणि सेकंड वेक्टर इज जे कॅप प्लस के कॅप. तर या दोघांमधला अँगल आपल्याला विचारलं आहे. तर अँगल बिटवीन वेक्टर काय असतं आपलं, कॉस थिटा इज इक्वल टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. हा आपला फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी ए डॉट बी तर काय येणार आहे आपलं, आय कॅप प्लस जे कॅप डॉट जे कॅप प्लस के कॅप अपॉन मॅग्निट्यूड. याचं मॅग्निट्यूड काय ना √(1² + 1² इंटू √(1² + 1². आय इंटू जे इंटू के ते सगळं 0 होणार आणि जेचं जेशी 1 होणार. तिथे यांचं डॉट प्रोडक्ट काय येणार आहे 1 अपॉन 2. इथे √2 दोघांचा आन्सर म्हणजे √2 इंटू √2 येत आहे. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. Answer will be
60 डिग्री, ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी आता हे आपल्याला प्रत्येक वेळेस असं लिहिण्याची पण गरज नाही. बाय प्रॅक्टिस वी कॅन इवन डू इट इन माइंड. तर ऑब्व्हियसली माइंडमध्ये प्रत्येक वेळेस करणं थोडंसं रिस्की असतं, पण आपण इझिली इथे बघू शकतो. आयचा आयशी कोणता आहे का दुसरा नाही आहे, तर मग फक्त जे इंटू जेचं डॉट प्रोडक्ट होणार आहे, कारण की जे इंटू के विल बी 0, आय इंटू जे इंटू के बोथ विल बी 0. तर म्हणून आपण इथे डायरेक्टली ते 1 लिहू शकतोय. ओके, तर होपफुली तुम्हाला कळलं असेल व्हॉट इज दी डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. तर हे गोष्टी आता दिस आर द बेसिक थिंग्स. आपण हा जो चॅप्टर घेतोय, क्वेश्चन मे नॉट कम डायरेक्टली ऑन वेक्टर्स, पण ह्याच्या सगळ्या आपण प्रॉपर्टी शिकतोय. वेक्टर विल बी द टॉपिक विच विल बी देअर थ्रू आउट अवर फिजिक्स. तर फिजिक्सच्या 80% सिलेबसमध्ये हा वेक्टर हा टॉपिक येणारच आहे. तर म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजणं फार महत्त्वाच्या आहेत. तर आता पुढचा टॉपिक जो असणार आहे तो असणार आहे आपला क्रॉस प्रोडक्ट. दॅट विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू ऑल फॉर जॉईनिंग.